एक महत्त्वाची बातमी तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सध्या सुरू आहे। कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल 15 ते 20 मिनिटं विलंबाने धावते। कुर्ल्यामध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय, तांत्रिक बिघाड झालाय अशी माहिती सध्या समोर आलेली आहे। ट्रेन उशिरा असल्यानेच दादर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी देखील जमलेली पाहायला मिळते। माझे सहकारी अजय आपल्याला सविस्तर माहिती देतील। अजय, सुमित, खरं तर मी सध्या दादर स्थानकावरील मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 8 वर आहे आणि सध्या आपण पाहू शकतो कल्याणकडे जाणारी जी ट्रॅफिक आहे, जे कल्याणकडे जाणाऱ्या गाड्या आहेत ते जवळजवळ 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। कुर्ला स्थानकामध्ये 7 वाजल्याच्या दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 8 वर ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मध्य रेल्वे ह्या लाईनला दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। गाड्या आहेत मात्र 20 मिनिटं 15 मिनिटं जवळजवळ उशिराने येत आहेत। RPF असेल, रेल्वे पोलीस असेल, क्राऊडला मॅनेजमेंट करत आहेत आणि कुठल्याही प्रकारची इथं अनुचित घटना घटू नये याचा पण प्रयत्न करत आहेत। सध्या मध्य रेल्वे पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे, मात्र कल्याणकडे जाणाऱ्या मध्य रेल्वेची जवळजवळ 15 ते 20 मिनिटं जी आहे रेल्वे ही उशिराने धावत आहे। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर कामावरून परत आलेले जे नागरिक आहेत, जे कल्याणमध्ये त्या मध्य रेल्वेच्या लाईनवर राहतात, त्यांना घरी जाण्यासाठी उशीर होतोय, मात्र रेल्वे प्रशासन त्याची दक्षता घेऊन होतं आणि म्हणूनच सध्या सगळेच चाकरमानी त्रस्त झालेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।